स्वस्तिक म्हणजे ऑब्व्हियसली पुराण्या काळापासून ह्या गोष्टी आहेत. मी पण खूप ठिकाणी स्वस्तिक बघितले. मग स्वस्तिक सायंटिफिकली कसा वर्क करतो? कारण स्वस्तिकमध्ये ऑलरेडी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. अच्छा. आपण काय करतो ती पॉझिटिव्ह एनर्जी प्लस त्या तत्वाचा कलर अच्छा. असं कॉम्बिनेशन करतं. अजून एक माझ्याकडनं अजून एक टिप हे झालं पंचतत्व बॅलन्स. नॉर्थ आणि साऊथ ईस्ट आणि वेस्ट ह्या 3 डायरेक्शन मी नेहमीच कमर्शियलला प्रेफरन्स करते. तर त्याच्यासाठी सुद्धा अजून एक टिप की जसं नॉर्थला तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत, पण तुम्हाला रिझल्ट पाहिजे आहे किंवा काही लाईफमध्ये चेंजेस. मी अगदी म्हणणार नाही 100% चेंज होईल, पण नक्कीच 30% तरी तुमचं जे काही तुम्ही ज्या पोझिशनला आहेत 30% तुम्ही त्याच्यातून अपवर्ड व्हाल. तर नॉर्थला तुम्ही ब्लू कलरच्या बॉटलमध्ये मनी प्लांट लावू शकता. परत एक युनिकॉर्नचं युनिकॉर्न हॉर्स. हां, युनिकॉर्न हॉर्स आहे. त्याचा तुम्ही जस्ट प्रिंटआउट पण काढू शकता. कारण स्टॅच्यू महाग असतो. परत मी जितक्या सिंपल रेमेडीज देता येईल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करते. तर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढा. ती तुम्ही नॉर्थला लावा तरीही चालेल. साऊथ ईस्टला सिट्रीन म्हणून एक क्रिस्टल येतो. तर तुम्ही रॉमध्ये ठेवा, पिरॅमिड ठेवा किंवा टंबल ठेवा. त्याचा खूप छान रिझल्ट आहे. साऊथ ईस्टला जर तुम्ही ते ठेवलं किंवा ग्रीन जडे म्हणून एक प्लांट येतं. अच्छा. तर ते सुद्धा साऊथ ईस्टला खूप छान रिझल्ट देतं. Great. अजून एक तुम्हाला आय थिंक मी कधीतरी डिस्कस केलं असेल मोरपीस, अरे. मोरपंख. तर मोरपंख मी हे साऊथ ईस्ट डायरेक्शनला लावायला सांगते. खूप अमेझिंग रिझल्ट येणार त्याचे. कारण जसं स्वस्तिकमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, तसं मोरपंखाचं एक सेपरेट त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे की मोरपंख जर तुम्ही कधी पण मातीमध्ये तुम्ही डीप करा आणि जस्ट हे करा हलवा, तर ते आपोआप साफ होतं, क्लीन होतं. अच्छा. तर क्लिनिंग करायची एनर्जी, क्लिनिंग करायचं कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये आहे. सो आपण साऊथ ईस्टला क्लीन करायचं, तिथली पॉझिटिव्ह एन्हान्स करण्यासाठी मी साऊथ ईस्टला नेहमी मोरपंख सांगते. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.